वेलकम स्टुडंट्स, आजच्या या फिजिक्स फाउंडेशनच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये स्वागत आहे सर्वांचं. आज आपण जे मागच्या लेक्चरला डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन विषयी माहिती घेतली त्याचा पुढचा सेशन आपण कंटिन्यू करूया. ओके, सो नाव वी स्टार्टिंग द इंटिग्रेशन सेक्शन. आणि ह्या इंटिग्रेशनमध्ये आपण काही फॉर्म्युलेज घेतले होते. ओके ना, माहिती आहे सर्वांना. तर काल मी मागच्या लेक्चर्समध्ये एक जे फॉर्म्युला घेतला होता तो फॉर्म्युला होता एकदम सिंपल फॉर्म्युला, x⁻n dx इज इक्वल टू, हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती असेल, x⁻n+1 डिवायडेड बाय n+1. आणि याच्याशी रिलेटेड जेवढे काही प्रॉब्लेम्स होते, बेसिक प्रॉब्लेम्स, याच्याविषयी आपण माहिती घेतली. आता मी तुम्हाला एक चार्ट बनवून देतो, त्याच्यामध्ये डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲक्च्युअली इंटिग्रेशन ही प्रोसेस काय असते, त्यासाठी आपण आपल्या कॉलेजच्या क्लासमधले काही क्लासेसचे एक्झाम्पल्स घेतले होते. ते एक्झाम्पल्समध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या सेक्शनमधले विद्यार्थी हे डिस्ट्रीब्यूट कसे केले जातात, म्हणजे पर्सेंटेज वाईज विद्यार्थी कसे हे सेपरेट केले जातील, आणि त्यानंतर पुढची प्रोसेस तेच पर्सेंटेजमध्ये असलेले विद्यार्थी हे सगळे एकत्र कसे केले जातात. म्हणजे आपण एक सिंपल सेंटेन्स म्हणलं होतं, तिथे सेंटेन्स मी लिहूनसुद्धा नोटडाऊनसुद्धा करून दिलं होतं, आणि ते सेंटेन्स होतं इंटिग्रेशन इज अ रिव्हर्स प्रोसेस ऑफ द डिफरन्शिएशन. ठीक आहे, मग आता मी काय करू, आपण एक चार्ट बनवूया. त्याच्यामध्ये एका कॉलममध्ये असणारे डिफरन्शिएशन, एका कॉलममध्ये असणारे इंटिग्रेशन, एका साईडला असेल डिफरन्शिएशनचे सर्व फॉर्म्युलेज आणि एका साईडला असणार आहे इंटिग्रेशनचे सर्व फॉर्म्युलेज. इथं आपण +c म्हणत होतो, अँड दिस +c इज कॉल्ड ॲज अ आर्बिटरी कॉन्स्टंट्स. करायची सुरुवात मग. ओके, विदाउट वेस्टिंग इन टाइम वी स्टार्टिंग दी आवर नेक्स्ट ब्युटिफुल लेक्चर्स. सो इथं असणार आहे डिफरन्शिएशन. दिस इज द डिफरन्शिएशन. मी एक सिंपल चार्ट बनवून देतो, तो चार्ट तुम्ही सोबत ठेवा म्हणजे तुम्हाला काम येईल. डिफरन्शिएशन आणि एका साईडला असणार आहे या ठिकाणी इंटिग्रेशन. सो हिअर इज इंटिग्रेशन. बघा खूप इझी आहे. आता मी एका साईडला लिहून देतो इंटिग्रेशनचे सगळे फॉर्म्युलेज आणि एका साईडला लिहून देतो डिफरन्शिएशनचे सर्व फॉर्म्युलेज, म्हणजे तुम्हाला एक कंपॅरेटिव्ह लिहून जरा कंपॅरेटिव्ह अभ्यास करूया. चालेल ना. चला, आता इंटिग्रेशनचा फर्स्ट फॉर्म्युला, डिफरन्शिएशनचा फर्स्ट फॉर्म्युला d/dx x⁻n. सांगता येईल सर्वांना कन्फर्म. तुम्हाला 50 टाइम्स मी नोट डाऊन करायला सांगितले होते, बरोबर ना. d/dx x⁻n इथं असेल n × x⁻n−1. ठीक आहे, मग आता इंटिग्रेशनमध्ये दिस इज द साइन ऑफ इंटिग्रेशन, x⁻n dx इज इक्वल टू असणार आहे, ओके व्हेरी गुड, x⁻n+1 डिवायडेड बाय n+1 + c. इंटिग्रेशनमध्ये +c हा आर्बिटरी कॉन्स्टंट येणार आहे. त्याची व्हॅल्यू कशी फाईंड करायची ही मी तुम्हाला ज्यावेळेस आपला ॲक्च्युअल सिलेबस चालणार आहे आणि इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम्स ज्यावेळेस आपल्याला येतील त्यावेळेस मी तुम्हाला ॲक्च्युअल हायलाईट करून देईन की हा पॉईंट +c ची व्हॅल्यू कशी फाईंड करायची. ओके व्हेरी गुड. चला, हा झाला आपल्याला फर्स्ट फॉर्म्युला. म्हणजे आता डिफरन्शिएशनचा आणि इंटिग्रेशनचा दोन्ही चार्ट तुमच्या समोर आहे. सेकंड फॉर्म्युला सगळ्यांना माहिती ना, कोणचा, d/dx u ± v ± w. आणि हा फॉर्म्युला सगळ्यांना लिहिता येतो. काय असतो तो, du/dx ± dv/dx ± dw/dx. ओके, ठीक आहे. आता ह्याच पद्धतीनं इंटिग्रेशनसाठी सुद्धा असेल. तो इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे u ± v ± w × dx. मग आता काय करणार, dxनी आणि इंटिग्रेशन साईननी सगळ्याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. म्हणजे होणार इंटिग्रेशन ऑफ u dx ± इंटिग्रेशन ऑफ v dx ± इंटिग्रेशन ऑफ w dx. ओके, पुढं +c असेल, या ठिकाणी मी लिहून देतो +c. सो हिअर इज +c and this +c is called as a arbitrary constants. Okay, it's easy na. Now next, so next is d/dx u × v. This is the uv rule. So how to solve this uv rule? This simple, u तसाच dv/dx plus v तसाच du/dx. ठीक आहे ना. चला, आता इथं घेऊया. इथं सुद्धा असेल u × v × dx. मग याला कसं सॉल्व करायचं बघा. याच्यासाठी फॉर्म्युला यायचा इंटिग्रेशन u dx प्लस इंटिग्रेशन v dx प्लस c. व्यवस्थित समजून घ्या, एकदम इझी आहे, काहीच करायचं नाही. बघा इथं काय केलं आपण, इंटिग्रेशन साइन इन dx ची सगळ्या ठिकाणी काय केलं, मल्टिप्लाय केलं. इथंही तेच करायचं आहे.
इंटिग्रेशन आणि dxने काय केलं, मल्टिप्लाय केलं. पण आता u इंटू व्ही असेल तर इथं नेहमी काय साईन घ्यायचं, प्लस साईन घ्यायचं. जमेल हे सर्वांना? इझी आहे खूप. ओके, ठीक आहे, कन्फर्म. ओके. आता याच्यानंतर एक इथं जे आपण डिवाइड करतो असतो u अपॉन v, त्याच्यासाठी डिवायडेडचा रूल आपण प्रॉब्लेमच्या वेळेस घेऊया. ठीक आहे. आता मी याच्यासाठी एक रूल घेतो. दुसरा रूल आहे d अपॉन dx लॉग ऑफ x इज इक्वल टू, याचं डिफरन्शिएशन असेल 1 अपॉन x. बघा, d अपॉन dx लॉग x इज इक्वल टू किती घ्यायचं आहे, 1 अपॉन x. जमेल सर्वांना? आता याच्या एक्झॅक्टली रिव्हर्स प्रोसेस म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. हा खूप महत्त्वाचा आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx इज इक्वल टू असणार आहे लॉग x प्लस c. ओके, इझी आहे खूप, एकदम सिंपल आहे. बघा, पहिला फॉर्म्युला, हे चारही फॉर्म्युले तुम्हाला फक्त इंटिग्रेशनसाठी लागणार आहे. अजून एक आहे तो मी लिहून देतो, काळजी नको. काय, d अपॉन dx x रेज टू n इज इक्वल टू n मल्टिप्लाय बाय x रेज टू n मायनस 1. इंटिग्रेशन ऑफ, आता हे जे इंटिग्रेशन आहे ना, हे इंटिग्रेशन जनरली इनडेफिनाइट इंटिग्रेशन आहे, कारण की याला मी कुठेही लिमिट्स व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेलं नाही. म्हणजे जसं की मी कालच्या प्रॉब्लेम्समध्ये एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण जे पर्सेंटेज वाईज केले त्याच्यामध्ये मी एक लिमिट ठेवलं होतं की मला विद्यार्थी घ्यायचे 90 to 95%, काही विद्यार्थी घ्यायचे 95 to 100%, काही विद्यार्थी घ्यायचे आहे 60 to 65. म्हणजे हे लिमिट मी ठेवलेलं होतं. पण इथं मी कुठेही ते लिमिट ठेवलेलं नाही आहे. म्हणजे यांची व्हॅल्यू मी लिमिटेड ठेवली नाही. ती किती असू शकते, 0 to इन्फिनिटी असू शकते. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी लिमिट येतं म्हणजे 0 to 5 असेल n व्हॅल्यू, 0 to 3 असेल, हे जे लिमिट्स व्हॅल्यू येतात त्याला म्हणायचं असतं डेफिनाइट इंटिग्रेशन. कसं घ्यायचं काळजी नका करू, ते सगळं मी घेणार आहे. तुम्ही टेन्शन घ्यायची नाही, तुम्ही फक्त इकडे बघत राहायचं. ओके, क्लिअर झालं आहे सर्वांना? बघा, x रेज टू n dx इज इक्वल टू x रेज टू n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1 प्लस c. इंटिग्रेशन ऑफ u प्लस और मायनस v प्लस और मायनस w इंटू dx. u इंटू dx ने काय करा, फक्त स्प्लिटिंग करत चला. u इंटू v dx असेल तर काय करणार, फक्त मध्ये स्प्लिटिंग करायचं चालायचं, इंटिग्रेशनच्या साईडनी मल्टिप्लाय करायचं. ओके, पॉईंट क्लिअर झाला? काही डाऊट? कन्फर्म? ओके. आता पुढे एक अजून महत्त्वाचं आहे, d अपॉन dx लॉग x. लॉग एक्सचं डिफरन्शिएशन असतं 1 अपॉन x. जर फंक्शन तुमचं लॉग x असेल तर त्याचं सोल्युशन जे असणार आहे ते असेल 1 अपॉन x. आणि जर तुमचं फंक्शन 1 अपॉन x dx असेल तर त्याचं सोल्युशन येऊन जाणार आहे लॉग x. ओके, ठीक. आता काही ट्रिग्नोमेट्रिक्स फंक्शन घेऊ किंवा अजून एक घेतो, अजून एक लागेल तुम्हाला. ते फंक्शन आहे d अपॉन dx ई रेज टू x, किंवा इथं घेतो मी ई रेज टू x इज इक्वल टू a मल्टिप्लाय बाय ई रेज टू x. असं जर एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल d अपॉन dx ई रेज टू ax ई रेज टू ax असं जर फंक्शन तुम्हाला असेल तर a फक्त याच्या समोर घेऊन यायचा. हा a जो असेल तो समोर असणार आहे ई रेज टू ax, म्हणजे उरलेली परत टर्म्स ॲज इट इज असेल. फक्त a ने त्याला काय करायचं, ह्या पूर्ण टर्म्सला मल्टिप्लाय करायचं. मग आता इथं काय असणार, इथं मल्टिप्लाय केलं ना, मग इथं काय करायचं, डिवाइड करायचं. सो इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू ax dx इज इक्वल टू असेल ई रेज टू ax अपॉन a. काय करा, फक्त डिवाइड करा. हां, दिस प्लस और मायनस a असू शकतो, दिस ऑल्सो प्लस और मायनस a असू शकतो. कन्फर्म होईल? इझी आहे खूप. हे फॉर्म्युलेज तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. 2 मिनटं व्हिडिओ पॉज करून तुम्ही याला इझिली नोट डाऊन करू शकता. आणि हे जे फॉर्म्युले आहे, हे फॉर्म्युलेज, हा पूर्ण टेबल जो आहे, हा पूर्ण टेबल तुम्हाला 20 टाइम्स नोट डाऊन करायचा आहे तुमच्या नोटबुकमध्ये. आणि त्याचे फोटोज जे आहे ते फोटो मला सेंड करायचे आहे. 2 मिनटं पॉज करून तुम्ही याला आरामशीर नोट डाऊन करू शकता. झाला असेल सर्वांचा? कन्फर्म? सो हा तुम्ही मला 20 टाइम्स याचे फोटो, एका टेबलचे, ह्या पूर्ण टेबलचे मला 20 टाइम्स फोटो तुम्ही पाठवायचे. अजून टेबल कंप्लीट झालेला नाही. आता हे झालं डिफरन्शिएशन इंटिग्रेशन काही फंक्शनच्या बाबतीत. पण आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर काय, मग आता हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी घेऊया. सो डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, म्हणजे हाच टेबल तुम्हाला पुढं कंटिन्यू करायचा आहे. इंटिग्रेट डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, 2 मिनटं. ओके, सॉरी स्टुडंट्स फॉर डिस्टर्बन्स. प्रिन्सिपल साहेब आले ते आपल्यावाले. ठीक आहे, करूया सुरुवात. बघा आता
मला जे घ्यायचं आहे ते डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन घ्यायचं आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी. फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हणजे जे आता मी घेणार आहे डिफरन्शिएशन इंटिग्रेशन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी. मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणते असतात माहिती तुम्हाला, साइन कॉस टॅन. पण याच्यापैकी मी फक्त दोनच बेसिक फंक्शन घेणार आहे, साइन आणि कॉस. टॅन कॉट सेक याचे आपण जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे इंटिग्रेशन डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले ते आपण नंतर बघू. सो फर्स्ट फॉर्म्युला त्याच्यासाठी मी घेत आहे पहिला साइन घेतो मी, म्हणजे डी अपॉन डी एक्स साइन थिटा जर असेल, साइन थिटा असेल तर याचं डिफरन्शिएशन येऊन जाणार आहे साइन थिटा इज इक्वल टू असेल कॉस थिटा, आणि याचं इंटिग्रेशन असेल, इंटिग्रेशन म्हणजे आता इथं साइन थिटा आलं ना, ते आपण साइन थिटाचं जे डिफरन्शिएशन घेतलं ते किती आलं कॉस थिटा. मग इंटिग्रेशनमध्ये काय असणार आहे कॉस थिटा, त्याचं रिव्हर्स काय येऊन जाईल साइन थिटा, प्लस का मायनस, तर ते येताना रिव्हर्स प्रोसेस आहे ना म्हणून काय असेल मायनस. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ साइन थिटा इंटू डी एक्स याचं जे इंटिग्रेशन असेल ते इंटिग्रेशन, आता जनरली इथं मी साइन एक्स घेतो म्हणजे व्हेरिएबल सारखे होऊन जातील. इथं एक्स आहे तर इथं सुद्धा एक्स असेल, तो असेल कॉस एक्स. हे समजेल ना सर्वांना. बघा आपण काय करायचं आहे, व्हेरिएबल आपल्याला सारखेच ठेवायचे, म्हणजे इथला एक्स व्हेरिएबल तर इथं सुद्धा काय असेल एक्स व्हेरिएबल, इथं जर थिटा असेल तर इथं सुद्धा काय असणार आहे थिटा असणार आहे. क्लिअर झालं. एक्स हा या ठिकाणी साईनच्या फंक्शनमध्ये म्हणजे तो अँगलमध्ये असेल. कोणाचं जर असं कन्फ्युजन होत असेल तर मी काय करतो, याला थिटामध्ये घेतो, म्हणजे डी अपॉन डी थिटा साइन थिटा इज इक्वल टू असेल कॉस थिटा. ओके, आता ठीक आहे ना. आता व्हेरिएबल आणि फंक्शन चेक करा. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशनमध्ये व्हेरिएबल आणि फंक्शन जर दोन्ही सारखे असतील तरच त्याचं डिफरन्शिएशन होणार. व्हेरिएबल आणि फंक्शन जर सारखे नसतील तर त्याचं डिफरन्शिएशन होणार नाही. माझं चेक करू नये, इथं काय आहेत व्हेरिएबल डी थिटा, फंक्शनमध्ये थिटा आहे का, म्हणजे व्हेरिएबल ॲज अ व्हेरिएबल आहे म्हणून त्याचं डिफरन्शिएशन होऊ शकतं. मग त्याचं डिफरन्शिएशन काय असणार आहे कॉस थिटा. क्लिअर झालं. ठीक, किती आलं प्लस कॉस थिटा. आता इंटिग्रेशनमध्ये रिव्हर्स प्रोसेस, इथं जर प्लस कॉस थिटा आलं तर तिकडे काय असणार आहे मायनस कॉस थिटा. व्हेरी गुड. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ साइन थिटा डी थिटा इज इक्वल टू असेल मायनस कॉस थिटा. जमेल ना. बघा डिफरन्शिएशन साइन थिटा डी थिटा इज इक्वल टू किती आलं कॉस थिटा, आणि इंटिग्रेशन ऑफ साइन थिटा डी थिटा इज इक्वल टू किती असेल मायनस कॉस थिटा. ओके ठीक आहे. आता कॉस थिटाकडे चलो. मग आता इथं झालं साईनचं, आता डी अपॉन डी थिटा कॉस थिटा, डी अपॉन डी थिटा कॉस थिटा याचं जे डिफरन्शिएशन असेल ते डिफरन्शिएशन येऊन जाणार आहे मायनस साइन थिटा. म्हणजे असं जर फंक्शन आलं डी अपॉन डी थिटा कॉस थिटा, डिफरन्शिएशन काय घ्यायचं मायनस साइन थिटा. पुढं आणि दिस लास्ट वन. आता बघा डिफरन्शिएशन ऑफ कॉस थिटा किती आलं मायनस साइन थिटा. मग इंटिग्रेशन ऑफ कॉस थिटा किती असेल रे बाळांनो, सो इंटिग्रेशन ऑफ कॉस थिटा असणार आहे प्लस साइन थिटा. सो इंटिग्रेशन ऑफ कॉस थिटा डी थिटा इज इक्वल टू असेल साइन थिटा. हा या ठिकाणी तुमच्याला चार्ट कंप्लीट होत असतो. सध्या फिजिक्ससाठी मला एवढा चार्ट महत्त्वाचा आहे, एवढा चार्ट मला गरजेचा आहे, तेवढा चार्ट मी घेतला आहे. ठीक आहे. हा चार्ट तुम्ही पुढे कंटिन्यू करायचा फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. एकच चार्ट आहे फक्त इथं कंप्लीट नव्हता झाला, तोच तुम्ही पुढे कंप्लीट करायचा आहे. एक छोटासा कॉलम टाकायचा फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डी अपॉन डी थिटा साइन थिटा यू गेट कॉस थिटा, इंटिग्रेशन ऑफ साइन थिटा यू गेट मायनस कॉस थिटा, डी अपॉन डी थिटा कॉस थिटा यू गेट मायनस साइन थिटा, आणि इंटिग्रेशन ऑफ कॉस थिटा डी थिटा यू गेट साइन थिटा. हे बघा एकदम रिव्हर्स, साइनचा प्लस कॉस, साइनचा मायनस कॉस, डिफरन्शिएशनमध्ये साइनचा प्लस कॉस, इंटिग्रेशनमध्ये साइनचा मायनस कॉस, डिफरन्शिएशनमध्ये कॉसचा मायनस साइन, इंटिग्रेशनमध्ये कॉसचा प्लस साइन. झालं इझी. जमेल नक्की, शुअर ना. ठीक. ओके, आता हे झालं डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशनच्या बाबतीत. आता मी काही याचे एक्झाम्पल्स घेतो, ते एक्झाम्पल्स घेऊन आपण कंप्लीट करू. ओके ठीक. मग आता फर्स्ट एक्झाम्पल घेऊया, बघू आपल्याला जमतं का. ते एक एक्झाम्पल जर जमले तर म्हणजे आपण बरोबर प्रॉब्लेम सोडवतो आहे असं त्याचा अर्थ निघेल. ठीक. आता मी काही प्रॉब्लेम्स घेतो, म्हणजे आता जे प्रॉब्लेम्स घेणार आहे ते सगळे प्रॉब्लेम्स आत्ता जो आपण चार्ट बघितलात ना त्या पूर्ण चार्टवरती आता हे प्रॉब्लेम्स डिपेंड्स असतील.
चार्ट आहे ना, आता हा चार्ट तुम्ही नोट डाऊन केला असेल तो फक्त समोर घेऊन 2 मिनटं व्हिडिओ पॉज करा, 2 मिनटं तो चार्ट समोर घेऊन बसा आणि प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला टॅकल होत राहतील. चला प्रॉब्लेम नंबर फर्स्ट घेतो आता मी. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आहे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. मी तुम्हाला सांगितलं विथ रिस्पेक्ट टू म्हणजे काय असतं, डिफरन्शिएशनमध्ये असेल तर d/dx, इंटिग्रेशनमध्ये असेल तर इंटिग्रेशन ऑफ dx. ठीक आहे ना. चला तर कसं सोडवायचं बघूया. फर्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 1, तो आहे x⁻11/2. याचं सोल्युशन घ्यायचं. चार्ट आहे सगळ्यांकडं नक्की. बरं काय विचारलं तुम्हाला, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय रे, x, म्हणजेच तो असेल dx आणि हे काय आहे, फंक्शन ऑफ x. अशा पद्धतीचा फाईन करायचा. अँड दिस फंक्शन ऑफ x तुम्हाला आता गिवन आहे. हे जे असतं ना f ऑफ x, बघा मी दरवेळेस लिहिणार आहे दिस फंक्शन ऑफ x, याची व्हॅल्यू म्हणजे तुमचं प्रॉब्लेम असेल. फंक्शन ऑफ एक्सची व्हॅल्यू म्हणजे तुमचं गिवन आहे इक्वेशन असेल दिस f ऑफ x इज इक्वल टू किती असणार आहे, x⁻11/2, म्हणजे इक्वेशन येऊन जाणार आहे x⁻11/2 मल्टिप्लाय बाय dx. मग आता याच्यासाठी जो फॉर्म्युला यूज करायचा आहे तो फॉर्म्युला कुठला आहे, तो फॉर्म्युला असेल x⁻n dx इज इक्वल टू x⁻n+1/n+1. मग टाकून देऊ ना, इझी झालं आता. किती बघा काय फाईन करायचं आहे, फंक्शन ऑफ x विथ रिस्पेक्ट टू dx. सो वी हॅव टू फाइंड फंक्शन ऑफ x. साईनचं साईन देता येतं ना सर्वांना आता. फंक्शन ऑफ x विथ रिस्पेक्ट टू dx. x⁻11/2चं सोल्युशन काय असेल, तर ते सोल्युशन असणार आहे x⁻n. इथे n ची व्हॅल्यू किती आहे, 11/2, म्हणजे x⁻11/2 + 1 डिवायडेड बाय किती असणार आहे, 11/2 + 1. हे किती आलं, 2, म्हणजे 11 + 2 किती आलं रे, बोला 13. 11 x⁻13/2 डिवायडेड बाय किती असणार आहे, 13/2, म्हणजे 2 x⁻13/2 डिवायडेड बाय किती असेल, 13. हे कशाचं सोल्युशन भेटलं रे बाळांनो, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे इंटिग्रेशन फंक्शन ऑफ x dx याचं सोल्युशन किती आलं, 2 x⁻13/2 डिवायडेड बाय 13. दिस इज युअर सोल्युशन. इट्स इझी नाव, कन्फर्म. सोपं आहे ना, इझी, एकदम इझी. काय केलं रे, फक्त एक फॉर्म्युला यूज केला. कुठला फॉर्म्युला, x⁻n dx इज इक्वल टू x⁻n+1 डिवायडेड बाय n+1. इझी आहे खूप. ओके, व्हेरी गुड, शाबास. आता हा प्रॉब्लेम सगळ्यांना जमू शकतो नक्की. चला आता पुढचा सोडवा. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे x⁻⁻7 आणि हा सोडू शकतो. आता फंक्शन ऑफ x किती आहे, x⁻⁻7. इथं किती होणार आहे, x⁻⁻7. फॉर्म्युला असेल x⁻n dx इज इक्वल टू x⁻n+1 डिवायडेड बाय n+1. मग इथं असेल -7 + 1 डिवायडेड बाय किती होणार आहे, -7 + 1. -7 + 1 म्हणजे किती असेल, -6. इथं किती येऊन जाणार आहे, -6. सो तुमचा आन्सर जे असेल तो तुमचा आन्सर येऊन जाणार आहे, इझी आहे बघा विद्यार्थ्यांनो, किती, -x⁻6 डिवायडेड बाय 6. दिस इज युअर आन्सर. कन्फर्म, काय डाऊट आहे आता नक्की. ओके, व्हेरी गुड. आता पुढचा प्रॉब्लेम घेऊ. प्रॉब्लेम नेक्स्ट आहे. आता बघू किती विद्यार्थी याला सॉल्व करता. सो नेक्स्ट प्रॉब्लेम्स, बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोटोग्राफ्स येत आहे, खूप चांगली गोष्ट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोटोज पण आले, त्यांनी होमवर्क सॉल्व केला आहे. पण काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे जे होमवर्कचे फोटोज आहेत ते मागचे फोटोज येत आहे. मागचे फोटोज म्हणजे अजून तुम्ही मागचेच लेक्चर्स बघताय याचा अर्थ असा. पण ठीक आहे, काय हरकत नाही, पण जरा स्पीड घ्या आणि लेक्चर जरा फास्टली बघत चला, जेणेकरून तुम्हाला आत्ता जे जॉईंट लेक्चर्स आहे ते जॉईंट लेक्चर संपून 1 तारखेपासून आपण आपला 11th स्टँडर्डचा नवीन चॅप्टर चालू करतोय ॲज पर डिव्हिजन. त्याच्यानुसार आपण आपला सिलेबस पुढे कंटिन्यू करणार आहे. त्यामुळे बेसिकचे लेक्चर्स तुम्ही जेवढे फास्टमध्ये कंप्लीट करणार तेवढं तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये बेनिफिटमध्ये असतात. ठीक आहे, आता प्रॉब्लेम्स दिलेला आहे या पद्धतीचा. प्रॉब्लेम नेक्स्ट थर्ड का, आय थिंक थर्ड, राईट. प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन. ऑलरेडी तुम्हाला इक्वेशनच विचारलं आहे, या पद्धतीचं दिलं आहे. इंटिग्रेशन x², इथं घेतो मी 1 2 3, ओके ना. सो प्रॉब्लेम आहे x² मायनस cos x प्लस 1/x इंटू dx.
हे असं फंक्शन दिलं आहे, तुम्हाला विचारलं व्हॅल्यू फाईंड करा, बरोबर ना. मग आता याच्यासाठी कुठला फॉर्म्युला आपण यूज करणार. सो आता याचं सोल्युशन घेऊया आपण. सोल्युशन, मग आता सोल्युशन कसं लिहिणार. पहिल्यांदा गिवन क्वांटिटी लिहून घेऊ. गिवन इक्वेशन काय दिलं आहे रे, तर इक्वेशन गिवन आहे एक्स स्क्वेअर मायनस कॉस एक्स प्लस 1/x इंटू डी एक्स. हे गिवन आहे, हे ॲक्च्युली गिवन इक्वेशन आहे. आणि विचारलं काय, याच्यावर सोल्युशन नक्की. मग आता याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. चार्ट बघा बरं, चार्टमध्ये 2 नंबरचा फॉर्म्युला आहे का. हे फंक्शन झालं यू, हे झालं व्ही, हे झालं डब्ल्यू. मग काय करतो आपण, इंटिग्रेशन ऑफ यू प्लस ऑर मायनस व्ही प्लस ऑर मायनस डब्ल्यू इंटू डी एक्स. याचं इंटिग्रेशन काय असेल, सगळ्यांना माहिती, व्हेरी गुड, शाबास. इंटिग्रेशन ऑफ यू डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ प्लस ऑर मायनस इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स अँड प्लस ऑर मायनस इंटिग्रेशन ऑफ डब्ल्यू डी एक्स. म्हणजे इंटिग्रेशन साईन आणि डी एक्सनी काय करायचं, मध्ये मल्टिप्लाय करायचं. मग इंटिग्रेशन साईन आणि डी एक्सनी काय करणार, मल्टिप्लाय करणार. सो इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ 1/x डी एक्स. आता चार्ट जर बघितलात ना, तर चार्टमध्ये तुम्हाला याच्यासाठी ह्या सगळ्यांच्यासाठी तुम्हाला डिफरंट फॉर्म्युलेज यूज करायचे. व्यवस्थित चार्ट बघा बरं. याच्यासाठी जो फॉर्म्युला लागणार आहे तो फॉर्म्युला आहे, माहिती ना तुम्हाला सर्वांना. फॉर्म्युला काय असणार आहे, एक्स रेज टू एन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेज टू एन प्लस 1/n+1. ओके का, नक्की, ठीक. आता याच्यासाठी जो फॉर्म्युला असेल तो फॉर्म्युला कोणता असणार आहे, ट्रिग्नोमेट्रीचा फंक्शन इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स. हां, याचं इंटिग्रेशन बघा. डिफरन्शिएशन ऑफ साइन थिटा काय होता, कॉस थिटा. इंटिग्रेशन ऑफ साइन थिटा काय होता, मायनस कॉस थिटा. डिफरन्शिएशन ऑफ कॉस थिटा काय होता, मायनस साइन थिटा. आणि इंटिग्रेशन ऑफ कॉस थिटा काय असणार आहे, प्लस साइन थिटा. सो इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स काय असणार आहे, प्लस साइन एक्स. ओके का, नक्की. आणि याच्यासाठीचं इक्वेशन बघा, तिन्हींसाठी आपले काय आहे, इंटिग्रेशन ऑफ 1/x डी एक्स इज इक्वल टू काय येऊन जातो, लॉग एक्स. मग आता तिन्हीसाठी आपल्या चार्टमध्ये फॉर्म्युले आहे, ते फॉर्म्युले टाकून देऊन याला सॉल्व करू. चला, आता याच्यासाठी यांची व्हॅल्यू किती आहे, 2. म्हणजे एक्स रेज टू 2 + 1/2+1 मायनस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स, त्याचं असतं साइन एक्स. आणि पुढं असणार आहे 1/x इंटिग्रेशन लॉग एक्स. So you get the solution of function x square minus cos x plus 1/x dx. याचं सोल्युशन किती येऊन जाणार आहे विद्यार्थ्यांना, बोला सर्वांनी. x रेज टू 3/3 मायनस साइन एक्स प्लस लॉग एक्स. हे तुमच्यावाला असेल ॲन्सर. सोपं आहे ना खूप, अरे खूप इझी रे. फक्त चार्टसोबत घेऊन बसा, तुमच्यावाला सोल्युशन तुम्हाला विदिन अ सेकंडमध्ये भेटतं. एन डाऊट, आय थिंक सो यू आर नॉट हॅव्हिंग एनी डाऊट. चलायचं पुढं, ठीक. आता नेक्स्ट सेक्शन घेऊ. आता मी तुम्हाला काही इंटिग्रेशनचे टाईप सांगतो. या इंटिग्रेशनचे 2 टाईप्स असतात. एक असतं इनडेफिनाइट इंटिग्रेशन आणि एक असतं डेफिनाइट इंटिग्रेशन. ओके, सो देअर इज हॅव्हिंग 2 टाईप्स ऑफ इंटिग्रेशन. One is indefinite integration, another is a definite integration. So next point is types of integration. Types of integration. And there is having 2 types of integration. One more. So here is having 2 types of integration. First one is indefinite integration. Indefinite integration. Indefinite integration, and one more is definite integration. Definite integration. आता बघूया हे इनडेफिनाइट अँड डेफिनाइट इंटिग्रेशन काय. हे बघा रे, मी त्या दिवशीचं एक्झाम्पल घेतो, आपण जे घेतलं होतं ते मागच्या वेळी जे एक्झाम्पल घेतो होतं, आपल्या क्लासचं एक्झाम्पल घेतलं होतं. फॉर एक्झाम्पल आपला क्लास आहे 11th G. इट्स माय फेवराईट क्लास. ओके, सो आपला क्लास आहे 11th G. मागच्या वर्षी होता, ह्या वर्षी नाही, त्याच्यामुळे आता जो क्लास असेल तो 11th ॲडव्हान्स प्लस G असेल. दिस इज ऑल्सो माय फेवराईट क्लास. आपला क्लास आहे 11th ॲडव्हान्स प्लस Gचा. आता ह्या क्लासची स्ट्रेंथ किती आहे, 80 स्टुडंट्स. आणि याच्यामध्ये ह्या 80 स्टुडंट्समध्ये मी ग्रुप केले. किती मी ग्रुप मागच्या वेळेस केले ते 90 to 95% अँड 95 to
100%. बघा, मी ही क्लासची स्ट्रेंथ फील करतो आहे, पण क्लासची स्ट्रेंथ फील करत असताना मी एक लिमिट दी व्हॅल्यू दिली आहे. आणि लिमिट काय दिलं मी, माझ्या ह्या क्लासमध्ये येणारे विद्यार्थी किती पाहिजे, 90. मिनिमम पर्सेंटेज किती पाहिजे त्या विद्यार्थ्याला, 90%. आणि मॅक्झिमम किती पर्सेंटेज पाहिजे त्या विद्यार्थ्याला, 100%. मग ज्या ठिकाणी कुठलंही, आता हा जो 80 स्टुडंट हा आपला क्लास आहे, म्हणजे हे एक फंक्शन झालं. आणि हे फंक्शन आपण या फंक्शन फील करण्यासाठी, हे फंक्शन म्हणजे हा क्लास फील करण्यासाठी काही लिमिट ठेवलेलं आहे. आणि ते लिमिट म्हणजे मिनिमम विद्यार्थी पाहिजे इथं 90%चे आणि मॅक्झिमम विद्यार्थी पाहिजे इथं 100%चे. पॉईंट क्लिअर होतोय. बघा, क्लास फील करण्यासाठी लिमिट किती ठेवलं, लोवेस्ट लिमिट. या 90%ला मी म्हणणार आहे दिस इज कॉल्ड ॲज अ लोवेस्ट लिमिट, लोवेस्ट लिमिट. and this is called as the highest limit, highest limit. Okay, this is also called as a lowest limit and this is also called as a upper limit, upper limit. This is lower limit, it is called as a lower or lowest limit. This is also called as a highest or upper limit. म्हणजे छोट्यातले छोटी व्हॅल्यू आणि मोठ्यातल्या मोठे व्हॅल्यू ना आपण ह्या क्लासचं डिस्ट्रीब्युशन केलं. मग ह्या टाईपचं जे फंक्शन असतं, ज्या कॅटेगरीमध्ये ते फंक्शन येऊन जातं, ते असतं डेफिनाइट इंटिग्रेशन. क्लिअर होतं आहे, पॉईंट क्लिअर होतो. डेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे काय, वेन अँड इंटिग्रेटिंग फंक्शन, इंटिग्रेटिंग फंक्शन having lowest किंवा असं म्हणूया लोअर अँड अप्पर लिमिट इज कॉल्ड डेफिनाइट इंटिग्रेशन. ते डेफिनाइट त्याचा अर्थच तो आहे. डेफिनाइट म्हणजे आपण त्याला डिफाईन केलं आहे. डेफिनाइट म्हणजे काय, त्याला आपण डिफाईन केलं आहे. डिफाईन कशासाठी केलं, तर त्याचं लिमिट हे आपण लोवेस्ट लिमिट आणि हायेस्ट लिमिट हे फंक्शन काय केलं, डिफाईन केलं. म्हणून त्याला म्हणायचं असतं डेफिनाइट इंटिग्रेशन. आता हे डेफिनाइट इंटिग्रेशन लिहिण्याची पद्धत अशी आहे बघा. डेफिनाइट इंटिग्रेशन लिहिण्याची पद्धत असते, इंटिग्रेशन ऑफ ए टू बी. या एला म्हणायचं असतं लोअर लिमिट. अजून प्रॉब्लेम होईल तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. बघा, ए म्हणजे काय आला, लोअर लिमिट. बी म्हणजे काय असणार आहे, अप्पर लिमिट. मध्ये फंक्शन लिहिणार एफ ऑफ एक्स डी एक्स. पॉईंट क्लिअर होतोय ना. पॉईंटमध्ये मला सांगायचं काय समजून घ्या. एक क्लास होता, त्या क्लासमध्ये मी लोवेस्ट लिमिट ठेवलं 90%चं, हायेस्ट लिमिट ठेवलं आहे 100%चं. मग लोवेस्ट व्हॅल्यू म्हणजे ए व्हॅल्यू किती आली तिथं, 90%ची. व्हेरी गुड. आणि हायेस्ट व्हॅल्यू किती आली तिथं, 100%ची. आणि फंक्शन काय आहे, आपला क्लास आहे 11 तुम्ही ॲडव्हान्स प्लस जीचा. ठीक आहे ना, नक्की. आणि हा क्लास कसा व्हॅरी होतोय, ॲज पर स्टुडंट. जसे स्टुडंट्स व्हॅरी होत चालेल तसा का क्लास फील होत चालेल. मग याला सॉल्व कसं करायचं, तर याचं सोल्युशन जे असतं, त्या सोल्युशन मी बघा लिहितो. ती सोल्युशन असेल एफ ऑफ एक्स, लिमिट असतं ए टू बी. अशा पद्धतीने याचं सोल्युशन असतं. ते सोल्युशन लिहायचं असतं हायर लिमिट मायनस लोअर लिमिट. इथं मी लिहून देतो, फक्त एवढं सेंटेन्स म्हणतो मी. हायर लिमिट मायनस असेल लोअर लिमिट. हायर लिमिट मायनस लोअर लिमिट, और वी कॉल्ड ॲज अ लोअर लिमिट, वी कॉल्ड ॲज अ अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. इथं हायरच्या ऐवजी मी त्याला लोअर लिमिट म्हणतो. लोअर लिमिट मायनस, सॉरी इट इज नॉट अ लोअर लिमिट, अप्पर लिमिट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. क्लिअर झालं. अप्पर लिमिट मायनस काय करायचं, लोअर लिमिट करायचं. म्हणजे या फंक्शनची सिंपल काय करणार, बी मायनस ए करणार. ठीक आहे. आता याचा मी प्रॉब्लेम पण घेतो. हे झालं डेफिनाइट इंटिग्रेशनसाठी. आणि इनडेफिनाइट इंटिग्रेशनसाठी इट इज हॅव्हिंग नो लिमिट फंक्शन. याला कुठेही लिमिट नसेल त्याला म्हणायचं इनडेफिनाइट इंटिग्रेशन. आणि हे कसं लिहितो, एफ ऑफ एक्स डी एक्स. हे असेल त्याच्यावालं सोल्युशन एफ ऑफ एक्स प्राईम.
याला कुठेही लिमिट्स नाही आहेत. म्हणजे आता इथून मागचे जे प्रॉब्लेम्स आपण सगळे सोडवले ना इंटिग्रेशनचे, फॉर्म्युले दोघांसाठी सेम फॉर्म्युलेमध्ये कुठेही चेंजेस नाही. पण इथून मागचे जे प्रॉब्लेम्स आपण सोडवलेत ना त्याच्यामध्ये ते आपले सगळे प्रॉब्लेम्स होते इनडेफिनाइट इंटिग्रेशनसाठीचे. आता आपण घेणार आहोत डेफिनाइट इंटिग्रेशनसाठी सोडवायचा प्रॉब्लेम. मग डेफिनाइट इंटिग्रेशनसाठी कन्फर्म हे तुम्ही वाटलं असं 2 मिनटं पॉज करून क्लिअर करू शकता. 2 मिनटं पॉज करा, क्लिअर करून घ्या. ओके, झालं असेल सर्वांचं? ठीक आहे, चला. सो आता डेफिनाइट इंटिग्रेशनचे आपण ही प्रॉब्लेम सोडून घेऊ, सॉल्व्ह करून घेऊया. डेफिनाइट इंटिग्रेशनचे काही प्रॉब्लेम्स आहे एकदम तसे बघायला गेलं ना एकदम लॉलीपॉप आहेत. मी तुम्हाला एक प्रॉब्लेम देतो, मी सॉल्व्ह करून देतो, 1-2 प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून देतो आणि बाकीचे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला होमवर्कला देतो. आता प्रॉब्लेम आहे इफ, बघा प्रॉब्लेम असा असेल, प्रॉब्लेम इफ इन श्री, असं म्हणूया, इन श्री गणेश ज्युनियर कॉलेज, इन श्री गणेश ज्युनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेज, in their 11th class to fill up to 80 students in their limit of class, असं म्हणूया, in their limit of percentage of JEE advanced class, JEE advanced class, असं म्हणूया, JEE advanced class is 90 to 95%, 90 to 95%. म्हणजे काय सांगितलं, श्री गणेश ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी स्टँडर्डचा क्लास हा 80 स्टुडंटचा भरायचा आहे आणि त्याच्यामध्ये लोवेस्ट पर्सेंटेज हे 90 ते 95% पाहिजे. ओके, फाइंड हाऊ मेनी स्टुडंट्स, असं म्हणू, हाऊ मेनी, ठीक आहे, हाऊ मेनी स्टुडंट्स इफ देअर फंक्शन, if their function of class is f of x is equal to x square, f of x is equal to x square. किती विद्यार्थी असतील ह्या फंक्शनमध्ये, किती पर्सेंटेजचे, 90 ते 95%. लक्षात आलं ना? म्हणजे 80 स्टुडंटचा क्लास आहे, 80 स्टुडंटच्या क्लासमध्ये 90 ते 90 to 95% असे किती विद्यार्थी त्या क्लासमध्ये असतील. क्लिअर झालं सर्वांना? मग लोवेस्ट लिमिट किती आलं रे? 90, हायेस्ट लिमिट किती आलं? 95. आणि आता याला काय करायचं? सॉल्व करायचं. मग कसं सोडवणार? बघा आता जमेल ना सॉल्व करायला? ओके, म्हणजे लिहायचं इंटिग्रेशन, आपलं फंक्शन जे आहे एफ ऑफ जनरल फंक्शन एफ ऑफ एक्स डी एक्स हे जनरल फंक्शन आहे. आणि इथं काय घेतो आपण? ए. इथं काय घेतो आहे? बी. क्लिअर झालं सर्वांना? ओके. किती पर्सेंटेजच्या रेंजमध्ये पाहिजे? 90 to 95. किती विद्यार्थी भरणार आहोत? 80 स्टुडंट्स भरणार आहोत. म्हणजे एक रेंज आपण फिक्स केली 90 ते 95, 90 to 95%ची. पण किती विद्यार्थी भरायचे आहेत? 80 स्टुडंट्स. मग लोवेस्ट कुठून स्टार्ट होणार? 0 पासून आणि हायेस्ट किती कुठपर्यंत असेल? 80 स्टुडंटची. विद्यार्थी विचारलेत मला, पर्सेंटेज नाही. काय विचारलं? किती विद्यार्थी असतील. म्हणजे ए, सो इथं म्हणणार वेअर ए गोज टू 0 अँड बी गोज टू 80. रेंज फिक्स ठेवली 90 ते 95ची. आणि विद्यार्थी किती आहे? ए टेन्स टू 0 आणि बी टेन्स टू 80. चला सॉल्व करू. जमेल ना? नक्की. चला. ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू किती? 80.
फंक्शन किती आहे एक्स स्क्वेअर इंटू काय डी एक्स, फॉर्म्युला वापरणार इंटिग्रेशन एक्स रेज टू एन डी एक्स रेज टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. चला व्हॅल्यू टाकू एक्स रेज टू 2 + 1 अपॉन 2 + 1. इथं किती असणार आहे 0 to 80 स्टुडंट्स. सोडवायचं ठीक. मग इथं किती असणार आहे एक्स रेज टू 3. सो एफ ऑफ एक्स रेज टू 3 अपॉन 3 0 to किती असेल 80 स्टुडंट्स. चला व्हॅल्यू टाकून देऊ. मग आता काय करायचं, ज्या ठिकाणी तुम्हाला बघा समजून घ्या आता हे इक्वेशन कसं सॉल्व करायचं, हा क्रुशियल पॉईंट आहे खूप. इथं 3 कॉन्स्टंट आहे ना, मग 1/3 काय करतो काढून घेतो. याच्यासाठी मी तुम्हाला मागच एक फंक्शन लिहून दिलं आहे, फॉर्म्युला लिहून दिला आहे. काय आहे तो फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन. जर या पद्धतीचं सोल्युशन असेल एफ ऑफ एक्स ए टू बी, त्याच्यासाठी सोल्युशन मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. ते आहे लोअर लिमिट, कोणाला दिसत नसेल तर इथं लिहितो बघा. याच्यासाठीचं मी सोल्युशन तुम्हाला लिहून दिलेलं आहे आत्ताच मागं इनडेफिनेट इंटिग्रेशनच्या खाली बॉटमला लिहून दिलं आहे. काय एफ ऑफ एक्स ए टू बी जर असेल, आता हे झालं का एफ ऑफ एक्स एवढं, ए टू काय झाला बी, त्याला कसं लिहिणार लोअर लिमिट मायनस काय असणार आहे सॉरी अप्पर लिमिट मायनस काय असेल लोअर लिमिट. परत एकदा घेतो. काय दिलं तर श्री गणेश ज्युनियर कॉलेजमध्ये, इन श्री गणेश ज्युनियर कॉलेज 11वी क्लासचे स्टुडंट्स आहे, तो पूर्ण क्लास फिल करायचा आहे. कुठून अप टू कुठपर्यंत 80 स्टुडंट्स, म्हणजे कुठून स्टार्ट झालं 0 पासून कुठपर्यंत भरायचे आहे 80 स्टुडंट्स आपल्याला भरायचे आहे. आणि त्या क्लासमध्ये जे लिमिट आहे पर्सेंटेजचं, ते लिमिट पर्सेंटेज आहे 90 ते 90 to 95%. किती आहे 90 to 95%. आणि विचारलं हाऊ मेनी स्टुडंट्स इन देअर फंक्शन ऑफ क्लास, त्या क्लासमध्ये किती स्टुडंट्स असतील आणि फंक्शन ऑफ क्लास दिलं तर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. मग आता आपलं जे इक्वेशन आहे जनरल इक्वेशन ते लिहिलं इंटिग्रेशन ए टेन्स टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू वेअर ए टेन्स टू 0, म्हणजे एची लोवेस्ट व्हॅल्यू आहे 0 आणि बीची लोवेस्ट व्हॅल्यू आहे 80. मग आता पुढे काय करणार एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इथं. सो एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आहे एक्स स्क्वेअर इंटू काय असेल डी एक्स. त्याच्यानंतर हे इक्वेशन काय एक्स रेज टू एन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेज टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. बरोबर. मग इथं आपण एक्स रेज टू एनची व्हॅल्यू किती टाकली 2 + 1, कारण की एन किती होता 2, म्हणून काय घेतलं 2 + 1 डिवायडेड बाय किती असणार आहे 2 + 1. आणि त्याला आपण अशी दांडी द्यायची, अशी छोटीशी रेष टाकायची. हे फंक्शन झालं. आपण आत्तापर्यंत फक्त एवढंच सॉल्व करत होतो, बरोबर ना. आपण आत्तापर्यंत काय करत होतो एवढंच सॉल्व करत होतो. पण आता ज्यावेळेस डेफिनेट इंटिग्रेशन सॉल्व करतो त्यावेळेस डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये इथं घ्यायचं आहे 0 टू काय असेल 80 असेल. क्लिअर होतं आहे नक्की. मला थोडीशी शंका आहे काही विद्यार्थ्यांना थोडं फंक्शन अवघड जात असेल तर आपण एक काम करू, एकदम सोपा प्रॉब्लेम घेऊ, त्यानंतर आपण जरा डिफिकल्ट प्रॉब्लेमकडे जाऊ. ठीक आहे, एक काम करू, आपण एक सोपा प्रॉब्लेम घेऊ, इझी प्रॉब्लेम घेऊ. हा जर मला वाटतं काही विद्यार्थ्यांना थोडासा अवघड जातोय तर मी एक काम करतो, एकदम सोपं फंक्शन घेतो आणि ते सोपं फंक्शन तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. ठीक आहे, चला. आता थोडंसं मला थोडीशी शंका आहे की काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की थोडंसं कन्फ्युजन आहे, तर आपण काय करू सोप्यातलं सोपं फंक्शन बघा. आता फंक्शन दिलेलं आहे इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स ऑफ लिमिट a tends to 1 and b tends to 2. ओके. आणि त्यांनी विचारलं फाइंड एफ ऑफ एक्स, और असं म्हणू फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. विचारलं काय एक्सची व्हॅल्यू फाइंड करा. काय काय दिलं आहे फंक्शन दिलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू किती आहे एक्स. त्याच्यानंतर याच्यामध्ये लिमिट जे आहे ते लिमिट व्हॅरी होत आहे ए टेन्स टू 1 अँड बी टेन्स टू 0. एची व्हॅल्यू 1 पासून बीची व्हॅल्यू कुठपर्यंत व्हॅरी होते 2 पर्यंत. पण कसं सॉल्व करणार बघा, सोल्युशन घेतो, जनरल फंक्शन लिहितो. जनरल फंक्शन
डेफिनाईट इंटिग्रेशनचं जनरल फंक्शन त्या चार्टमध्ये बघा बरं, जो आपण आता ट्री डायग्राम बनवली होती ना, त्या ट्री डायग्राममध्ये डेफिनाईट इंटिग्रेशनचं एक फंक्शन आहे. ते फंक्शन बघा, ते फंक्शन तुम्हाला असं दिसेल a to b f of x dx. हे असं फंक्शन आहे ना तिथं, नक्की ना, कन्फर्म. मग हेच फंक्शन तुम्हाला जनरल फंक्शन म्हणून घ्यायचं असं, प्रत्येक वेळेस हे फंक्शन जनरल फंक्शन म्हणून घ्यायचं आहे. बरोबर, सोडूया मग. चला आता a ची व्हॅल्यू किती दिली रे प्रॉब्लेममध्ये 1, b ची व्हॅल्यू किती दिली प्रॉब्लेममध्ये 2. आलं. f ऑफ x किती दिला, f ऑफ x दिलेला आहे x, पुढं किती दिलं अरे dx. झालं. मग आता याच्यासाठी फॉर्म्युला आहे ना, कारण की इथं n ची व्हॅल्यू किती आहे 1, मग याच्यासाठी फॉर्म्युला काय असतो, इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n dx. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे, ॲक्च्युली हे इनडेफिनाईट इंटिग्रेशन आहे, आपण सॉल्व करतो आहे डेफिनाईट इंटिग्रेशन, पण सगळे फॉर्म्युले त्याच्यासाठी काय असतात, सेमच असतात, फॉर्म्युले कुठेही बदलत नाही. डन का? ठीक आहे. चला पुढं. याचं सोल्युशन कसं असतं, x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. मग याचं सोल्युशन किती येऊन जाणार आहे, x रेज टू n प्लस 1 म्हणजे इथं किती आहे 1, 1 प्लस 1 प्लस 1 आपण किती असणार आहे 1 प्लस 1. आता या ठिकाणी अशी रेषा आखायची, सिंपल अशी एक रेष त्याला द्यायची, दिली तर लिहितो x रेज टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 अशी एक रेष द्यायची, दिली का. फक्त एक अशी दांडी काढायची आणि त्याच्यात त्या दांडीच्या शेवटच्या टोकाला म्हणजे बॉटम एला लिहायचं आहे 1 आणि टॉपला लिहायचं आहे 2. बॉटमला किती लिहिणार 1 आणि टॉपला किती लिहिणार 2. आता पुढं बघा काय करायचं, 1 प्लस 1 म्हणजे किती आलं, x रेज टू 2 आपण किती असेल 2. परत अशी दांडी द्यायची, इथं असेल 1, इथं असणार आहे 2, इथं बॉटमला असेल 1 आणि टॉपला किती असणार आहे 2. झालं. त्याच्यानंतर जी कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट साईडला घेऊया. मग कॉन्स्टंट किती होता 1/2, मध्ये काय उरला x स्क्वेअर, परत अशी दांडी दिली, इथं किती आहे 1, इथं किती आहे 2. आता हे सोपं होतं ना तुम्हाला, नक्की मला शंका आहे अजून, आपण सोपं होत असेल ना. बघा काय केलं मी परत एकदा सांगतो. फंक्शन होतं f ऑफ x इज इक्वल टू x, लिमिटची व्हॅल्यू होती a टेन्स टू 1 आणि b टेन्स टू 0, हे लिमिट दिलं तर, आणि फाइंड व्हॅल्यू ऑफ x, त्यांनी विचारलं काय व्हॅल्यू ऑफ x फाइंड करा. मग आता हे टाईप कोणतं झालं, ज्या ठिकाणी लिमिट दिलं असणार आहे तो आपला टाईप ऑफ फंक्शन झाला डेफिनाईट इंटिग्रेशनचा, म्हणजे इथं असणार आहे डेफिनाईट इंटिग्रेशन. मग आता हे डेफिनाईट इंटिग्रेशन कसं सॉल्व करणार, तर डेफिनाईट इंटिग्रेशनसाठी जनरल फॉर्म्युला आहे f ऑफ x dx, a टेन्स टू b f ऑफ x dx हे फंक्शन आहे. मग आता हे फंक्शन आपल्याला सोडवायचं, म्हणून इंटिग्रेशन ऑफ काय असणार आहे, इंटिग्रेशन a ची व्हॅल्यू किती दिली ती 1, b ची व्हॅल्यू किती दिली आहे 2, या फंक्शन ऑफ x किती दिला आहे x इंटू काय असेल dx. मग आता हा तर फॉर्म्युला माहिती नाही, इंटिग्रेशन ऑफ x dx, हे लिमिट सोडून द्या सध्या पुरतं, ठीक आहे ना. मग हे सोडून जर दिले तर काय असेल इंटिग्रेशन ऑफ x dx. मग इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n dx हा फॉर्म्युला आहे, याचं सोल्युशन काय असतं x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. डन का? ठीक आहे. मग व्हॅल्यू टाकू, n ची व्हॅल्यू किती आहे 1, 1 प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस 1. आलं. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सिंपल प्रोसेस सांगितली, एक अशी दांडी द्यायची सरळ, त्याच्या राईट साईडला अशी एक सरळ दांडी द्यायची, त्याच्या टॉपला लिहायचं आहे 1 आणि त्याच्या टॉपला लिहायचं आहे 2, कारण की हे अप्पर लिमिट काय होतं 2, ते कुठं द्यायचं त्याच्या टॉपवरती, आणि लोअर लिमिट किती आहे 1, ते कुठं द्यायचे त्याच्या बॉटमवरती. झालं. त्यानंतर इथं असेल x 1 प्लस 1 म्हणजे किती 2 डिवायडेड बाय किती असेल 2, परत तीच दांडी द्यायची 1 आणि 2 लिहून घ्यायचं ॲज इट इज. त्यानंतर कॉन्स्टंट किती होता 1/2 तो साईडला घेतला, इथं किती असणार आहे x2 रेज टू किती असेल ती दांडी दिली 2 असेल आणि काय असणार आहे 1 असणार आहे. आलं इथपर्यंत. ओके, व्हेरी गुड. आता पुढं काय करायचं ते सांगतो. आता पुढं काय करायचं, ही 2 व्हॅल्यू आहे ती सबस्टिट्यूट करून द्यायची, पुढं मायनस करायचं 1 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. म्हणजे हे फंक्शन अशा पद्धतीने लिहायचं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, अप्पर लिमिट ह्या टर्ममध्ये लिहायचं मायनस लोअर लिमिट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता मी तुम्हाला हे सॉल्व करून दाखवतो. आता इक्वेशन काय रे 1/2 x स्क्वेअर 1 टू किती असेल 2. आता मी याला तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. मग याला सोडवणार कसं, इथं असणार आहे 1/2 ॲज इट इज आला, इथं एकदा 2 टाकायचा, 2 ची पॉवर किती आहे 2 मायनस 1 टाकला, 1 ची पॉवर सुद्धा किती आहे 2. बघा रे,
याच्या टर्ममध्ये लिहिलं का लोअर लिमिट मायनस अप्पर लिमिट, म्हणजे एक्सच्या जागी मी किती टाकणार आहे 2 आणि एक्सचा स्क्वेअर काय असेल ॲज इट इज. एक्सच्या जागी फक्त किती टाकायचं आहे 2 आणि परत एक्सच्या जागी किती टाकायचं आहे 1. म्हणजे एक्सच्या जागी किती टाकला 2 मायनस किती टाकणार आहे 1. क्लिअर होतं आहे सर्वांना? पॉईंट क्लिअर झाला. काय करायचं फक्त 1/2 ॲज इट इज, तो कॉन्स्टंट होता म्हणून तो कॉन्स्टंट बाहेर आला. मध्ये काय राहिलं एक्स स्क्वेअर, बॉटमला एक रेज दिली 1 आणि किती असेल 2 असेल. एक्स स्क्वेअर आहे, एक्स काय आहे स्क्वेअर आहे, पण आता ह्या एक्सच्या जागी तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे. एक्सच्या जागी त्याने किती सांगितलं, किती टाका 2 टाका आणि नंतर एक्सच्या जागी किती टाकायला सांगितलं 1 टाकायला सांगितलं. मग इथं 2चा काय असेल स्क्वेअर असेल, 1चा काय असेल स्क्वेअर असेल. सो पुढं 1/2, 2चा स्क्वेअर म्हणजे 4, 1चा स्क्वेअर म्हणजे 1. मग एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स या इंटिग्रेशनचं जे सोल्युशन असेल ते सोल्युशन येऊन जातं 4 - 1 म्हणजे 3/2. ही झाली एक्सची व्हॅल्यू. एक्सची व्हॅल्यू किती आली 3/2. आय थिंक तुम्हाला हा पूर्ण प्रॉब्लेम समजला असेल. आय थिंक नसं समजला तर मी पुढचा एक घेतो. ओके ठीक आहे. आता मी काय करतो, याला मी अजून एका पद्धतीने घेतो. हाच प्रॉब्लेम आहे. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती दिली आहे एक्स स्क्वेअर, लिमिट दिलं a टेन्स टू 1 b टेन्स टू काय 0. सोडवायचं ठीक. आता इथं एची व्हॅल्यू किती दिली आहे 1, बीची व्हॅल्यू किती दिली आहे 2, एक्स फंक्शन किती आहे एक्स स्क्वेअर आहे. फॉर्म्युला काय असेल एक्स रेज टू एन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेज टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. त्याच्यानंतर एक्स रेज टू एन प्लस 1 म्हणजे किती आहे इथं किती आहे 2, म्हणजे इथं असणार आहे 2 + 1 आणि इथं असेल 2 + 1 म्हणजे 2 + 1 किती आला 3 अपॉन किती असेल 3. लिमिट काय असणार आहे सेम. कोण कॉन्स्टंट आहे 1/3. हा 1/3 बाहेर आला. 1/3 बाहेर आल्यानंतर मध्ये काय राहिलं एक्स रेज टू 3. त्याला मग त्याच्यानंतर अशी छोटीशी एक दांडी दिली. इथं 1 असेल, इथं काय असणार आहे 2 असणार आहे. अशाच पद्धतीने लिहायचा. मग इथं काय आलं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. हा फॉर्म्युला याच्यासाठी वापरायचा आहे, याच्यासाठी. मग आपण काय केलं 1/3 बाहेर आहे ना 1/3. हे बघा 1/3. एक्स काय होता एक्सची पॉवर किती होती 3. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. परत इथं येऊन जाणार आहे 1/3. इथं असेल आता एक्सच्या जागी किती टाकायचं आहे 2. एक्सच्या जागी किती टाकणार आहे 2. हा 2 टाकला. पॉवर किती आहे त्याच्यावाली 3. परत एक्सच्या मायनस करायचं, मायनस साईन द्यायचं. एक्सच्या जागी टाकायचं आहे 1 आणि त्याच्यावाली पॉवर किती आहे 3. 2 रेज टू 3, 2 × 2 4, 4 × 2 8, 1 रेज टू 3 1, 8 - 1 किती आले 7. म्हणजे तुमचा आन्सर येऊन जाणार आहे 7/2. क्लिअर झालं सर्वांना नक्की ठीक. आता पुढचा एक प्रॉब्लेम मी तुमच्यासाठी देतो. एक्स रेज टू इथं मी करतो 3 करतो आणि हा प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचा. आता इथं एक्स रेज टू 3 असेल. हा पूर्ण प्रॉब्लेम आता तुम्ही सोडवायचा. जमेल सर्वांना ठीक. हा पूर्ण प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. एकदम इझी आहेत. फॉर्म्युला सेम, मेथड सेम, प्रोसेस सेम, कुठेही चेंजेस नाही. पहिलं फंक्शन दिलं आहे एफ इज इक्वल टू एक्स रेज टू 3. दुसरं फंक्शन दिलं आहे. हा फर्स्ट प्रॉब्लेम. दुसरा एक प्रॉब्लेम देतो. हे 2 प्रॉब्लेम तुम्ही मला सॉल्व करून दाखवा. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेज टू असेल 5 ऑफ लिमिट a टेन्स टू 2 to b टेन्स टू 3. फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. तुम्हाला काय विचारलं व्हॅल्यू ऑफ एक्स फाइंड करा. जमेल सगळ्या विद्यार्थ्यांना. प्रोसेस सेम. हेच इक्वेशन तुम्हाला इथं सोडवायचं आहे. फक्त इथं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू किती आहे एक्स रेज टू 3, तर इथं एफ ऑफ एक्स असणार आहे एक्स रेज टू 5. आय थिंक सो सगळ्यांना हे प्रॉब्लेम समजले असतील. कोणाला नसेल समजले, याच्यात काही डाऊट्स असेल तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअपवर टाका. मी तुम्हाला तो प्रॉब्लेम्स डाऊट्समध्ये सॉल्व्ह करून देईन. ओके कन्फर्म नक्की काय अडचण राहिली नाही. ओके सो इफ यू आर हॅविंग एनी डाऊट्स ask me on my personal WhatsApp number. Thank you. Stay home, stay safe.